नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आज आहे किल्ला बनवण्याचा दिवस दुसरा। आज आम्ही किल्ल्यावरील तटबंदी व पायऱ्यांचे काम पूर्ण करत होतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला दक्षिण दिग्विजयावर असताना जिंकला होता। छत्रपती संभाजी महाराजांनंतर औरंगजेबाचा रायगडावर दौरा पडला तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी जिंजीवर जाण्याचा निर्णय घेतला व जिंजीवर जाऊन स्वराज्याचा कारभार पाहत होते। ताराबाई ह्या हंबीरराव मोहिते यांच्या युवती यांना लहानपणापासून तलवारबाजी व इतर अवजार चालवण्याची शिकवण दिली होती। एवढंच नव्हे तर त्यांना राजकीय घडामोडी व राजकारणातील प्रत्येक गोष्टी शिकवण्यात आल्या होत्या। ताराबाई यांना त्यांच्या मध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे। तब्बल 8 वर्ष औरंगजेबाशी लढत होत्या। त्यानंतर त्यांनी आपला रायगड हा परत आपल्या स्वराज्यात आणला आणि त्यांनी अनेक असे किल्ले हे औरंगजेबाकडून जिंकून घेतले। इतिहास आणि स्वराज्य घडवण्यामध्ये ताराबाई यांचा खूप मोलाचा वाटा आहे। किल्ले जिंजी बनवण्याचा उद्देश एकच की ताराबाई यांचा इतिहास आम्ही सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। किल्ल्यावरील काम पूर्ण होत आले आहे आणि किल्ल्यावर आम्ही आता मातीची फायनल फिनिशिंग देत आहोत आणि फिनिशिंग देत असताना पायऱ्यांची खालील कामं पूर्ण करत आहोत। किल्ले जिंजी हा पूर्णपणे दगडाने वेढलेला असून आम्हाला दगड लावण्यास भरपूर अडचणी आल्या। यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, हिरोजी इंदोरकर यांनी आपला रायगड कसा बांधला असेल। रायगड बांधताना अनेक अडचणी येऊन सुद्धा त्यांनी त्या अडचणीवर मात देऊन रायगडाचा एक दगड जोडला होता। किल्ले हा कोणत्याही स्पर्धेसाठी बनवला जात नाही, तर या किल्ल्यांद्वारे आपण आपल्या पुढील पिढ्यांना नारायणचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आजही आपले गडावली बांधकाम काम काही अपूर्ण राहिले होते, ते पूर्ण करत होतो। आम्ही थोडीशी मजा करता हे काम पूर्ण करत होतो, कारण सर्वांना झोप येत होती तरी सर्व आपल्या मनापासूनच हे काम पूर्ण करत होते। आम्ही रात्रीतच हा किल्ला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो। रात्रीचे 2 वाजले होते। काम पूर्ण करून सर्व किल्ल्यावरील बांधकाम हे किल्ल्याजवळ नेऊन ठेवले। किल्ल्याला जसा जसा आकार येत होता तसं मनात खूप आनंदही व्यक्त होत होता। जसं किल्ल्यावरील पूर्ण बांधकाम हे आम्ही नेट लावून घेतले आणि त्यामध्ये थोडेसे गवत पेरून ठेवले, जेणेकरून आपला किल्ला हिरवागार दिसून येईल। किल्ल्यावरील तटबंदी कलर करण्याचे काम आम्ही चालू केले होते। किल्ला हा पूर्ण होत होता आणि आमच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होत होता। आम्ही हा किल्ला तब्बल 2 दिवसात पूर्ण केला आहे। किल्ल्याची पूर्ण व्हिडिओ ही मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकेल। धन्यवाद।